जो एक मुलगा होता धनगर समाजाचा, तुम्ही जो मुद्दा काढला होता त्याला न्याय मिळाला पाहिजे, काय किती गांभीर्याने घेतले तुमचं, तुम्ही जे काही त्याच्या संदर्भात प्रश्न मांडले होते? खरं तर पोलीस प्रशासनानं 6 आरोपींना अटक केलेलं आहे. अजून काही आरोपी मोकाट आहेत असं तिथल्या लोकलच्या लोकांचं म्हणणं आहे. पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं हे प्रकरण घेतलेलं आहे. परंतु या महाराष्ट्रामधल्या लोकप्रतिनिधींनी, पक्षाच्या प्रमुखांनी, मोर्चे काढणाऱ्या लोकांनी, या महाराष्ट्रामध्ये जातीय भावनेतून आरोपींची जात शोधणाऱ्या अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांनी मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. म्हणजे ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी, दलित, मायनॉरिटी या प्रवर्गामधल्या एखाद्या माणसाची हत्या म्हणजे तिला किंमत नाही आणि बाकीचं अशा पद्धतीचं एक सापत्न वागणूक या माऊली सोडच्या बाबतीमध्ये आम्हाला बघायला मिळाली. तिथले लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकले नाहीत, कुठल्या पक्षप्रमुखांनी त्याच्यावरती बोललेले नाहीत, कुठले सो कॉल्ड सोशल वर्करनी त्याच्यावरती बोललेलं नाही. याचं आम्हाला दुर्दैव वाटतं, वाईट वाटतं. सुरेश दास असं म्हणाले एका मुलाखतीत की सध्या लक्ष्मण हाके जे काही बॉल टाकतात ते बाउन्सर टाकतायत आणि त्याच्यावर सारखे 6 चालले सध्या. जर लक्ष्मण हाकेची बॉलिंगच जर फास्ट बॉलिंग असेल तर मी स्पिन कशी टाकेल मध्येच? माझं म्हणणं एकच आहे, ओबीसीच्या हक्क आणि अधिकारासाठी बाउन्सर काय वेळ पडेल त्या पद्धतीने मी बॉल टाकेन. पण आता सध्या थोडस बॅटिंग करणारा माणूस कोण आहे, कसा आहे, त्याची कुवत काय आहे हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी सुरेश दासांना लक्ष्मण हाकेचा बॉल काय आहे हे लवकरच कळेल. आणि निवडणुका एका निवडणुकीवर नाही, अजून निवडणुका पुढे खूप समोर येणार आहेत. त्यामुळे सुरेश दासांनी या बाबतीमध्ये लक्ष्मण हाकेचा बाउन्सर आहे का स्पिन आहे का यॉर्कर आहे हे येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर मध्ये लक्ष्मण हाके निश्चित दाखवून देईल. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.